हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक कृष्णा चंचलवाड बायोलॉजी क्लासेस हिंगोली। तर माझ्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम ह्या चॅप्टरचं। नेमकं या चॅप्टरमध्ये काय आहे, याचं बेसिक काय, आपल्याला त्याचा स्टडी कसा करता येईल हे आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत। तर फ्रेंड्स पहा, ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम। आता ह्यूमनची जे रेस्पिरेटरी सिस्टम असते म्हणजेच श्वासोश्वासाची जी प्रक्रिया असते त्यामध्ये बघा सिस्टम असं दिसते। पहिल्यांदा ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम सुरू कुठून होते? नोज पासून, त्यालाच आपण काय म्हणतो? नोस्ट्रिल्स असं म्हणतो। नंतर नोस्ट्रिलचं स्ट्रक्चर बघा, इकडे आपल्या फॅरेंक्स पर्यंत इथपर्यंत दोन नळ्या गेलेल्या आहेत, दोन पाईप गेलेले आहेत, त्याला आपण काय म्हणतो? मग नसल चेंबर असं म्हणतो आपण, नसल चेंबर। या नसल चेंबर मध्ये तीन पार्ट पडतात। पहिला जो आपला नाकाचा पार्ट आहे त्याला म्हणतो आपण, आतला जो भाग आहे नाकाचा त्याला म्हणतो आपण दिस इज कॉल्ड ॲज व्हेस्टिब्यूल। याला काय म्हणू आपण? व्हेस्टिब्यूल। हे व्हेस्टिब्यूल्स मग ह्याचं फंक्शन काय बघा व्हेस्टिब्यूलचं। व्हेस्टिब्यूल मध्ये छोटे छोटे असे हेअर्स असतात, नाकामध्ये छोटे छोटे हेअर्स असतात। इट इज फंक्शन इज ट्रॅपिंग द डस्ट पार्टिकल इंटरगोइंग इन द रेस्पिरेटरी सिस्टम। ट्रॅपिंग द डस्ट पार्टिकल इंटरगोइंग इन रेस्पिरेटरी सिस्टम। म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये डस्ट पार्टिकल न जाऊ देणे हे काम कोणाचं असतं बरं? जे व्हेस्टिब्यूल मध्ये छोटे छोटे हेअर्स आहेत, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रॅपिंग द डस्ट पार्टिकल इंटरगोइंग इन द रेस्पिरेटरी सिस्टम। त्याच्यानंतरचा पार्ट, नाकाचाच पार्ट पाहिलो आपण, नाकापासून इथपर्यंतचा पार्ट। त्याच्यानंतरचा पार्ट आहे रेस्पिरेटरी रिजन नावाचा। त्या रेस्पिरेटरी रिजन नावाचा पार्ट जो आहे त्याचं फंक्शन काय बघा, जे एक्सपायर्ड एअर म्हणजे रेस्पिरेशन म्हणजे आपण काय करतो? गॅसेस आत घेतो, त्याला काय म्हणतो आपण? इन्स्पायरेशन। गॅसेस बाहेर सोडले त्याला काय म्हणतो आपण? एक्सपायरेशन। जेव्हा एक्सपायर्ड एअर नाकातून बाहेर पडतं, नोज मधून बाहेर पडतं, तेव्हा दीज एअर, जे बाहेर पडणारे एअर काय केलं जातं? वार्म अँड मॉइश्चर करून पाठवलं जातं। कोण करतं बरे? रिस्पॉन्सिबल रेस्पिरेटरी रिजन नावाचा पार्ट। Respiratory region are responsible for the expired air are converted in the more warm and moisture। नाकातून बाहेर पडणारे एअर कसं होतं? गरम आणि ओलसर होऊन बाहेर पडतं। कोण करतंय? रेस्पिरेटरी रिजन। त्यानंतर सेन्सरी रिजन। या सेन्सरी रिजन मध्ये नंबर ऑफ सेल्स असतात अशा, त्याला आपण सेन्सरी सेल्स असं म्हणतो। These sensory cells are responsible for the identification of smell। स्मेल आयडेंटिफाइड करण्याचं काम कोण करतात? तिथल्या सेन्सरी सेल्स करतात। इन द सेन्सरी रिजन सेन्सरी सेल्स आर प्रेझेंट। दीज सेल्स आर, इट्स फंक्शन इज आयडेंटिफिकेशन ऑफ स्मेल। फूडचा वगैरे वेगवेगळे स्मेल आयडेंटिफाइड करायचं काम करतात। त्याच्यानंतर आपण थोडं खाली येऊ। आता आहे तो कोणता पार्ट? फॅरेंक्स। फॅरेंक्स दोन टाइपचे आहेत। आपण ह्यूमन डायजेशन मध्ये सुद्धा देखील फॅरेंक्स आहे। फॅरेंक्स दोन टाइपचे आहेत, एक डायजेस्टिव्ह ट्रॅक कडून येतं आणि एक रेस्पिरेटरी ट्रॅक कडून येतं। म्हणून याला काय म्हणतात फॅरेंक्सला? इट इज अ मीटिंग पॉइंट ऑफ डायजेस्टिव्ह पॅसेज अँड रेस्पिरेटरी पॅसेज। कसा आहे तो? डायजेस्टिव्ह पॅसेज अँड रेस्पिरेटरी पॅसेज एकत्र येणारा मीटिंग पॉइंट आहे, जे माउथ कडून येतं। फॅरेंक्स माउथ कडली जी ओपनिंग असते त्याला आपण म्हणतो ओरोफॅरेंक्स किंवा काय म्हणतो आपण त्याला? लॅरेंगोफॅरेंक्स। आणि जे नोज कडून येतं फॅरेंक्स, तिथे जे ओपनिंग होते त्याला काय म्हणतो मग आपण? नोज कडून आले त्याला नॅसोफॅरेंक्स किंवा ग्लॉटिस म्हणतो। आणि जे नोज कडून येते नॅसोफॅरेंक्स किंवा ग्लॉटिस हे गार्डेड असतात, कशाने? इपिग्लॉटिसने। इपिग्लॉटिस म्हणजे काय बरं? हे कार्टिलेजनस टिश्यूचा पार्ट आहे, तो गार्ड केलेला असतो। कशाला गार्ड केलेला असतो? ग्लॉटिसला, म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅकला, फॅरेंक्सला। का? बिकॉज इट इज प्रिव्हेंशन द
intergoing of food particle and water particle from the digestive passage to respiratory passage. डायजेस्टिव्ह पॅसेज मधून रेस्पिरेटरी पॅसेज मध्ये फूड पार्टिकल जाऊ नयेत म्हणून तो पार्ट काय केला असतो, गार्डेड केला असतो. कशाने? या इपिग्लॉटिसने. त्याच्यानंतर पुढे पहा फॅरेंक्स झाला, त्याच्यानंतर बघा लॅरेंक्स. आता या लॅरेंक्स मध्ये असं एक फोल्ड असतो टिश्यूचा, त्या फोल्डला आपण काय म्हणतो बघा, VOCALCOARD, होकल कॉर्ड. होकल कॉर्ड मीन्स दिस होकल कॉर्ड आर रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड. आपला जो आवाज येतो, आवाज तो कशापासून येतो बरं? या होकल कॉर्ड पासून येतो. म्हणजे आपल्या बॉडीत कोणी जरी म्हटलं, बरेच जण म्हणतात मी मनातून बोलतोय, मनातून आवाज येत नाही, आवाज कुठून येतो? होकल कॉर्ड. होकल कॉर्ड आर रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड. These organ are occurs in the larynx. कशामध्ये दिसते ते? larynx मध्ये. त्याच्यानंतर ट्रकिया. हा ट्रकिया जो पार्ट आहे, इन्स्पायर्ड गॅसेस लंग्स कडे पाठवणे आणि एक्सपायर्ड गॅसेस बाहेर पाठवणे हे कोणाचं फंक्शन आहे? ट्रकियाचं. त्याच्यानंतर ट्रकिया इज डिवाइडिंग इक्वली इंटर इन द टू लंग्स. दोन लंग्स मध्ये इंटर होते, त्याला काय म्हणतो मग आपण? ब्रॉन्की म्हणतो. BRONCHI, ब्रॉन्की. These bronchs are divided and redivided and formation of the number of bronchioles. The bronchs divide आणि रिडिवाइड होतात आणि त्याच्यापासून काय तयार होतात? ब्रॉन्क्युल्स तयार होतात. बघा हे ब्रॉन्कीज डिवाइड अँड रिडिवाइड होऊन काय झालं? ब्रॉन्क्युल्स. या ब्रॉन्क्युल्स कुठे एंटर झाले? मग लंग्स मध्ये एंटर झाले. इकडचा एक लंग्स, इकडला एक लंग, हे दोन लंग्स मध्ये एंटर झाले. नंतर ब्रॉन्क्युल्स आर टर्मिनेट इन द एअर सॅक. हे ब्रॉन्क्युल्स कशा टर्मिनेट होतात? एअर सॅक मध्ये. छोटे छोटे बलून लाईक पार्ट, म्हणजे आपण काय म्हणू त्याला? ग्रुप ऑफ द ग्रेप्स लाईक पार्ट, म्हणजे अंगुराच्या द्राक्षाच्या घडासारखं काय असतं आत असे पार्ट दिसतात, त्याला काय म्हणतो आपण? एअर सॅक. आणि अल्वेलाई म्हणतो. ते छोटे छोटे जे आहेत ना, अल्वेलाई आहेत. दिस अल्वेलाई आर रिस्पॉन्सिबल फॉर द, हे बघा हे अल्वेलाई. दिस अल्वेलाई आर रिस्पॉन्सिबल फॉर द एक्सचेंज ऑफ गॅसेस. गॅसेस एक्सचेंज करण्यासाठी हेल्प करते अल्वेलाई. गॅसेस एक्सचेंज म्हणजे एक्झॅक्ट काय होते बरं गॅसेस एक्सचेंज? जसं की बघा ब्लड, कोणतं? डिऑक्सिजनेटेड ब्लड. कोणतं ब्लड? डिऑक्सिजनेटेड ब्लड. कुठून कुठे येते? बॉडी पार्ट्स कडून कोणाकडे येते? हार्ट कडे. हार्ट कडून कोणाकडे जाते ते ब्लड? लंग्स कडे. आणि लंग्स मध्ये ज्या अल्वेलाई आहेत ना, ह्या दीज अल्वेलाई, ह्या अल्वेलाई काय करतात बरं? O2 जमा करून ठेवलेला असतो. केव्हा? ड्युरिंग द इन्स्पायरेशन. जेव्हा आपण गॅसेस आत घेतो, तेव्हा आपण काय केलं? गॅसेस आत घेतले, इन्स्पायरेशन केलं, तेव्हा हे अल्वेलाई काय करतात? O2 ट्रॅप करून ठेवलेले असतात. O2 ट्रॅप केलेला असतो. जेव्हा डिऑक्सिजनेटेड ब्लड ट्रान्सफर फ्रॉम द बॉडी पार्ट्स टू हार्ट, हार्ट टू लंग्स. लंग्स मध्ये जेव्हा डिऑक्सिजनेटेड ब्लड येते, तेव्हा लंग्स काय करते मग? या ब्लड मधील, कोणामध्ये? ब्लड मधल्या आरबीसी मधील, ब्लड मधील आरबीसी मधील HB मध्ये, ब्लड मध्ये आरबीसी आहे, आरबीसी मध्ये HB म्हणजे हेमोग्लोबिन, आणि HB मधले डिऑक्सिजनेटेड ब्लड सोबत काय आलेला असतो? CO2, HB प्लस CO2 म्हणजे काय आलेला असतो? कार्बामायनो हेमोग्लोबिन, म्हणजे कार्बन डायऑक्साइड प्लस हेमोग्लोबिन आलेलं असतं. म्हणजे बघा HB प्लस CO2 आलेला आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये. मग लंग्स मध्ये जेव्हा दिस ब्लड एंटर इन द लंग्स, डिऑक्सिजनेटेड ब्लड, मग त्यातला काय केलं जातो? HB प्लस CO2 जो आहे तो अल्वेलाई काय करतात? HB प्लस O2 करतात. म्हणजे कार्बन डायऑक्साइडचं ब्रेकअप आणि ऑक्सिजनचं मेकअप, आणि म्हणजेच काय तयार होते मग? ऑक्सी हेमोग्लोबिन तयार होते. कार्बामायनो हेमोग्लोबिन मधला कार्बन डायऑक्साइड काढून टाकला आणि ऑक्सिजन ऍड केला, म्हणजे ही आहे ह्युमनची रेस्पिरेटरी सिस्टम. आणि व्हॉट इज द फंक्शन ऑफ लंग्स? तुम्हाला लंग्सचं फंक्शन समजलं का? मग काय फंक्शन लंग्सचं? फंक्शन ऑफ लंग्स इज एक्सचेंज ऑफ गॅसेस फ्रॉम द डिऑक्सिजनेटेड ब्लड, eliminate carbon dioxide and add the oxygen.
त्याच्यामध्ये काय केलं जातं, ऑक्सिजन ऍड केला जातो, कार्बन डायऑक्साईड काढून टाकला जातो. डिऑक्सिजनेटेड ब्लड मधला कार्बन डायऑक्साईड एक्सपायर्ड एअरने, म्हणजे एक्सपायरेशन म्हणजे नाकातून बाहेर पडणाऱ्या एअरने काढून टाकला जातो आणि इन्स्पायर्ड एअरने ऑक्सिजन घेतला जातो आणि ब्लड मध्ये मिक्स केला जातो. म्हणून कोण करते बरं मिक्स, कोणता पार्ट रिस्पॉन्सिबल आहे, एचबी म्हणजे हेमोग्लोबिन. म्हणून हेमोग्लोबिनला आपण काय म्हणतो, रेस्पायरेटरी पिगमेंट असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला, रेस्पायरेटरी पिगमेंट म्हणतो. These respiratory pigments are responsible for the exchange of gases. It is transfer oxygen from the lungs to blood and formation of oxyhemoglobin and elimination of carbon dioxide from the body to blood to body from the body. म्हणजे ब्लड मधून कार्बन डायऑक्साईड इलिमिनेट करतं आणि ऑक्सिजन ऍड करतं. म्हणून आपण एचबी ला काय म्हणतो, रेस्पायरेटरी पिगमेंट असं म्हणतो. आणि मला वाटतं तुम्हाला इथपर्यंत ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम तुम्हाला इथपर्यंत समजला असेल. आणि ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम कुठून सुरू झालं, नोस्ट्रिल पासून एंड कुठे होते, लंग्स मध्ये. आणि हे सगळे त्याचे पार्ट्स आणि त्याचे फंक्शन्स आहेत फ्रेंड्स. या व्हिडिओ मधील तुम्हाला जर काही समजलं नसेल तर मला बिनधास्त विचारू शकता. आणि हा व्हिडिओ ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम या चॅप्टरवर आहे. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम हा चॅप्टर ह्युमन फिजिओलॉजी नावाच्या युनिट मधील आहे. आणि ह्युमन फिजिओलॉजी 11 सायन्सच्या नीटचा जो सिलेबस आहे त्यातला सगळ्यात महत्त्वाचं युनिट आहे. आणि म्हणून ह्या चॅप्टरवरील हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. यामध्ये काही समजलं नसेल तर मला बिनधास्त विचारू शकता. थँक्यू सो मच फ्रेंड्स. गुड बाय.